हॅलो लेडीज, नर्चर नेस्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खास पारंपरिक गोड पदार्थ तिळाची पोळी। हिवाळ्यामध्ये तिळगुळ खाण्याची परंपरा असते आणि त्यातलीच एक खासियत म्हणजे ही तिळाची पोळी। तर सर्वप्रथम मी इथे तीळ घेतले आहेत आणि हे तीळ पाण्यामध्ये रोळून घ्यायचे आहेत। म्हणजेच रोळून घेतल्यामुळे त्यातील जे खडे असतात किंवा माती असते ती एका ठिकाणी म्हणजे खाली राहते आणि तीळ आणि माती किंवा खडे हे सेपरेट होतात। आणि तुम्ही पुढे पाहू शकता हे मी तीळ एका चाळणीत काढून थोडेसे सुकवायला ठेवले आहेत, म्हणजेच निथळायला, जेणेकरून त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। आणि दुसरीकडे मी शेंगदाणे भाजून घेत आहेत, खरपूस असे छान भाजून घेणार आहे, त्यामुळे तिळाच्या पोळीला पण तशीच टेस्ट येते। त्यानंतर इथे मी तीळ खरपूस भाजून घेतले आहेत आणि हे जे कूट दिसतंय ते शेंगदाण्याचं कूट मी बारीक करून एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता एक साईडला इथे गूळ हा थोडासा जास्त घ्यायचा, कारण गुळाची पोळी ही गोडच छान लागते, त्यामुळे गूळ हा जास्त प्रमाणात मी घेतलेला आहे। तो एकदम असा जास्त बारीक नाही करायचा, कारण आपल्याला तो मिक्सरमध्ये एकजीव करून तीळ आणि भाजलेल्या तिळासोबत आणि शेंगदाण्यासोबत एकदा परत ग्राइंडरला लावून घ्यायचा आहे। त्यामुळे असा ओबडधोबडच गूळ ठेचून किंवा कट करून तुम्ही घेऊ शकता। सो आता पुढची स्टेप आहे, जे आपण तीळ भाजून घेतले होते त्याला एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे। ते पण एकदम जास्त बारीक नाही करायचे, जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय थोडेसे जाडसरच ठेवायचे आणि ते थंड करूनच वाटून घ्यायचे। तर आता तीळ ग्राइंड करून झालेले आहेत, दुसरीकडे गूळ पण तयार आहे आणि तिसऱ्या पातेल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण तयार आहे, म्हणजे हे तिन्ही जिन्नस तयार आहेत। आता हे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात। तिळगुळाचे महत्त्व हिवाळ्यामध्ये किती जास्त आहे हे आपल्याला तर माहितीच आहे, कारण संक्रांतीमध्ये पण तिळाचा किती उपयोग होतो। भोगीच्या भाजीमध्ये तिळगुळाचे खूप प्रचंड फायदे आहेत। मुलांसाठी तर अत्यंत उपयोगाचे आहेत, त्यांचे बोन स्ट्रॉंग करण्यासाठी। त्यांना कॅल्शियमची आवश्यकता असते ह्या वयामध्ये, त्यामुळे त्यांना या जे आपण मिक्स करतो त्याचे पोळी न करता तुम्ही छोटे छोटे लाडू जरी केले तरी मुलं अगदी आनंदाने खातात आणि त्यांची जी पण काही शरीरामध्ये कमतरता असेल किंवा इवन आपल्यामध्ये सुद्धा आपण जे 30च्या पुढचे आहेत किंवा कुठल्याही वयातल्या लोकांना ते चालू शकतं। अशा पद्धतीने मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घेतलं। आता याच्या पुढची स्टेप काहीच नाही, फक्त एवढंच करायचं। ॲट दी एंड हे असं याचं टेक्स्चर ठेवायचं आहे। वेलची पण यात ॲड करू शकतो आपण, पण मी इथे केलेली नाही आहे, तुम्ही ऑफकोर्स टाकू शकता यात वेलची। हे बघा, हे अशा रीतीने होतं तयार झालं। मग याची आपण पोळी करून घेऊ शकतो। तर पुढची स्टेप आहे कणिक मळून घ्यायची। तर आता बघताय तुम्ही कणिक मळून घेतली आहे। तिळगुळाचं सारण भरून घ्यायचं कणकेमध्ये आणि आपण जशी पुरणपोळी करतो तशी सेम लाटून घ्यायची आणि वर मात्र तूप लावायचं विसरायचं नाही आणि खरपूस भाजून घ्यायची छान।
मुलांपासून मोठ्यांपर्यंत यांना सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। आणि जर भाजीला काही नसेल आणि सारण तयार असेल तर एकदम भारी, मग हे तुम्ही करू शकता। मकर संक्रांती, हिवाळी स्पेशल किंवा खास काही क्षण असतील त्यासाठी ही पोळी नक्की ट्राय करा, नक्की आवडेल। आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली आहे, आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।